एकत्र जमलेलो आहोत. आम्ही सर्व सेवक ती व्यक्ती आहोत ज्यांनी भगवंताच्या गुणांचा स्वीकार केलेला आहे आणि असे सर्व गुणी सेवक म्हणून आपण एकटीने एका भगवंताला प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा गुरुदेव जी को प्रणाम. परमात्मा भगवंताच्या प्राप्तीकरता निष्काम करणं परंतु परमात्मा एक सेवक मध्ये टिलके नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक 4 पुढच्या रविवारला मोजा केसलवाडा या ठिकाणी भव्य सेवक संमेलनाचे आयोजन केलेले आहे आणि या निमित्ताचे ही चर्चा बैठक आयोजित केलेली असून या बैठकीमध्ये सृष्टीचे रचयिता व बुद्धीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. त्यांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे मानव धर्माचे संस्थापक समाजांचे गुरु एक जागृत व्यक्तिमत्व महान त्यागी बाबा गुरुदेवजीचे उपस्थित यांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय महान त्यागी बाबा गुरुदेवजी यांचे कुटुंबीय ज्यांनी बाबांचा सांभाळ शेवटच्या क्षणी एका मुलासारखं केलं, मुलगा म्हणून केलं, मुलगा असताना पण भावनिक केला, असं सौभाग्य त्यांना प्राप्त झालेलं आहे. तशी सन्मान्य श्रीमान रमेश भाऊ मारुतरावजी ठुबरीकर आणि विशेष आनंदाची गोष्ट की त्यांचे भाऊ पण बाबांच्या अंतसमयासोबत बाबांसोबत होते. बाबांचे सर्व विधी विधान पार पाडण्यामध्ये मारुतरावजी ठुबरीकर काकाजी यांच्या मोलाचा सहयोग होता आणि ते सौभाग्य रमेश भाऊंना लाभलं. तसेच त्यांच्या सौ आमच्या संस्थांच्या कोषाध्यक्षा विठाबाई ठुबरीकर यांना मी नमस्कार करतो. संस्थांचे सहसचिव रामकृष्णजी गोखले साहेब, केवाडे साहेब, इथे सर्वश्रेष्ठ म्हणजे वयोवृद्ध आणि आजच्या या स्टेजवर ज्यांना आम्ही मार्गदर्शक कुळातले पितामह म्हणू शकतो असे सुखदेवजी कुमारे काकाजी, कार्यक्रमाचे उपाध्यक्ष महोदय, सर्व मार्गदर्शक महोदय, कुसराम भाऊ, अनिल भाऊ, आमचे अत्कारी भाऊ, आता नाव पुन्हा घेऊ, आपण सगळे भाऊ, सगळे ताई बहिणी, बालगोपाल सर्वांना माझ्या नावाचे माझी एक विशेषता आहे की मी जेव्हा कुठे जातो जे बोलतात त्यांचे मुद्दे लिहून ठेवतो आणि मी त्या मुद्द्यावर बोलतो. आज काहीच एकही शब्द लिहिला नाही, कुठेही नव्हतं, मोकळ्या मनाने मला बोलायचं. की हा मानव धर्म महान त्यागी बाबा गुरुदेवजींनी स्थापन केला. यामध्ये परमात्मा एक रूपी जागृत शक्ती आम्हाला दिली. आम्ही हिंदू धर्माचे अनुयायी म्हणून या हिंदू धर्माचे प्रतीक महान भगवान बाबा हनुमानजी जे त्यांचे गुरु होते त्यांची प्रतिमा आम्हाला पूजनाकरता दिल्याने म्हटलं की तुम्ही यामध्ये आपला परमात्मा पहा आणि परमात्मा समजा या परमेश्वराची पूजा करा. असं आम्हाला एक साकार म्हणजे ज्याला आपण आकार म्हणू शकतो प्रतिमा दिली. आणि पण मी बोलता बोलता मात्र एक जागृत व्यक्तिमत्व असं म्हटलं. माझ्या आजच्या पहाटेच्या अभ्यासामधला अभ्यास आहे. मी एक भाऊजींनी मला एक व्हिडिओ पाठवला. काय वैभव सत्य संख्या स्टेजवर, हा सत्याच्या स्टेज आहे. मी तो स्वप्नामध्ये पाहिला होता. हे भाऊंच्या मुलाचा हा अनुभव त्याला असं दिसलं होतं. आज मला ते भाऊनी दाखवलं आणि मी व्यक्तिमत्व का बरं म्हटलं, जागृत व्यक्तिमत्व म्हटलं म्हणजे मी पहिल्यांदा असं कोणी बोलतो. हे जे चुकीचे असेल तर मी त्यांना भगवंताला क्षमा मागतो. पण माझ्या मंथनाने मला हे सांगितलं, स्वतः परमात्म्याला प्राप्त करून मग परमात्म्यामध्ये विलीन झाल्यावर पुन्हा परमात्म्याचे कार्य करणारा व्यक्ती म्हणजे जागृत शक्ती. आणि ही कृपा महान त्यागी बाबा गुरुदेवजीची आजही काम करून राहिली. नाहीतर तुमच्या आमच्या शब्दावर कार्य घडले
नसते, कारण की देवाची प्राप्ती आम्ही केली नाही, आमच्या शब्दावर तो आमचा ऐकणारा नाही. ज्यांच्या शब्दावर तो ऐकण्याची शक्ती आली आहे हे यातून सिद्ध होते. म्हणून मी बाबांना जागृत व्यक्तिमत्व असं म्हणतो. परमात्म्यामध्ये विलीन होऊन पुन्हा पुन्हा या धर्तीवर परमात्म्याचे कार्य घडवणे ही खूप मोठी शक्ती महान त्यागी बाबा दिंडोजींच्या रूपाने आम्हाला मिळाली. आम्ही या युगामध्ये सौभाग्यशाली आहोत की कलियुगामध्ये कोणत्या देवाची शक्ती काम करत नाही. अशा वेळेस आम्हाला महान त्यागी बाबा दिंडोजींनी परमात्म्याशी परिचय करून दिला. निराकार शक्ती आम्हाला मिळवून दिली. आम्हाला दुःखातून मुक्त केलं, आम्हाला अंधश्रद्धेतून मुक्त केलं, आम्हाला वाईट व्यसनातून मुक्त केलं, आमच्यामध्ये सद्गुण निर्माण केले. ज्या युगाची ओळख आहे कलह, अत्याचार, व्यभिचार, चरित्रहीनता, व्यसनाधीनता, झगडा भांडण, ज्या या युगाची ओळख आहे त्या युगामध्ये सत्य, मर्यादा आणि प्रेम निर्माण करून स्थापन करणारे प्रत्येक आत्म्याला, आता आत्मा म्हणण्यापेक्षा काय, जीव, जीव म्हणजे कोण? आमचे भाऊ आजकाल माझी स्टडी करून अनिल भाऊ बातोरे या विषयावर बोलतात, त्यांना मी नवीन शब्द सांगतो. हो, जीव म्हणजे शरीर, शरीरामध्ये आत्मा. तर प्रत्येक जीवामध्ये, मला जे सांगायचं होतं माझा शब्द सुटलं, मी तुमच्याकडे पाहिलो आणि विसरलो की ही शक्ती बाबांना आम्हाला दिली आणि आमच्या मार्फत आमच्याकरता कार्य करून राहिली, आमच्या मार्फत इतरांकरता कार्य करून राहिली. आणि बाबांनी म्हटलं, ज्या प्रकारे परमात्मा की शक्ती त्या दिवशी बोलली होती कि इससे वक्त भगवान हो गया, बाबा का धड़ और भगवान का सर, भगवान का धड़ और बाबा का सर एक हो गया. बाबाने म्हटलं की आपणासारखे तर तया काळ वेळ ना लागे. महान त्यागी बाबा दिंडोजींनी अशी शक्ती आम्हा सर्व सेवकांना कोणताही मोठा त्याग न करता, कोणत्याही व्रत वैकल्य न करता, फक्त एका शब्दावर, तो शब्द म्हणजे वचन, त्या वचनावर मी मरीन किंवा जगीन, जीवनात एकच भगवंत मानेन आणि बाबांच्या आदेशांचं पालन करेन असे मी सत्य वचन देतो. या शब्दावरती शक्ती आम्हाला मिळाली. बस त्याचे गुण समजणे नाही का, तो अनंत गुणी आहे. जसा तो अनंत रूपी आहे तसा तो अनंत गुणी आहे. आता अनंत रूपीला आपण म्हटलं बाबांनी का तो एक आहे पण अनंत रूपी आहे, तसा तो भगवंत एक यांनी सांगितलं जरी असेल पण तो अनंत गुणी आहे. त्याचे गुण कशामध्ये बघावे, कशाचा अभ्यास करावा, कशाचा विचार करावा, कसं आचरण करावं, कसं आम्ही सांगावं, कसं आम्ही समजावावं, कसं आम्ही संस्कार आमच्या मुलांमध्ये निर्माण करावा, समाजामध्ये आम्ही आमची ओळख नुसतं नेमप्लेट लावून नाही तर आचरणाने निर्माण करावी. ही गोष्ट आम्हाला महान त्यागी बाबा दिंडोजींनी तत्वशक्तींनी माझ्या माध्यमातून सांगितली आहे. जे सांगितले म्हणजे असं की बाबांनो, तुम्ही जे वाचता त्याच्यावर मनन करा. रट मारल्यासारखा बोलू नका. जे बसले भगवान बाबा जे गोप्रणाम लावला, बहुत लंबा चिल्लाव एकदम जयघोषपर्यंत बोलला, तसं नका. तुम्ही जेव्हा दुःखी असता आणि देवाला योग मागता, तो त्याचा मन लावून म्हणता, बिलकुल एकसारखं पाहता ज्योतीकडे, आले डोळ्यामध्ये आसू सुद्धा येतात तुमच्या की बाबा हा संकट आला माझ्यावर, हे दुःख दूर कर बाबा, ज्याशिवाय माझ्या कोणी नाही बाबा. जसं तुम्ही ध्येयाने म्हणता, त्या ध्यानाची विनंती जेव्हा तुम्ही वाचता तिथल्या एक एक शब्दावर लक्ष द्या की बाबांनी काय काय शिकवलं. ध्यान एक परमेश्वर मान्य बघायचे साहेब बोलले, ध्याने नाही म्हणायच्या, ध्येयाने म्हणायच्या. ध्येयाकरता ध्येय जागृत ठेवणे खूप आवश्यक आहे. मी ध्येयाची व्याख्या समजून सांगितलं. डोळ्याचं काम बघणे आहे, कानाचं काम ऐकणे आहे, मुखाचं काम बोलणे आहे नाही का, आणि हाताचं काम कर्म करणे आहे. पण हे सर करण्याकरता मन पाहिजे. जर मन नसेल तर काम होणार नाही का. तुम्ही पाहून राहिले, दिसते डोळ्यांना, पण अमुकच बसल्यावर लक्ष नाही, सामोरून गेलं तर लक्ष नाही, कारण तुमचं लक्ष दुसरीकडे होता, म्हणजे मन दुसरीकडे होता. भले तुमचा चेहरा असा, तुम्ही इथं बसले आहे, बोलून राहिले, मी बोलून राहिलो, पण तुम्ही व्हिडिओमध्ये मोबाईलमध्ये कुठतरी पाहून राहिल्या, दोन मित्र मैत्रिणी बाया गोष्टी करतात, तर माझ्या बोलण्याकडे तुमच्या लक्ष नाही, जेव्हा की तुम्हाला कान लक्ष नसेल तर कानाला ऐकू येत नाही. ध्येयाने एक भगवंत मानणे. जेवढं तुम्हाला शरीरामध्ये जे इंद्रिय दिले आहेत पूजन करण्याचे, जे बाह्य इंद्रिय आहे, या बाह्य इंद्रियामध्ये कोणती शक्ती काम करत असेल ते अंतर इंद्रिय म्हणजे मन आहे. आणि मन जागृत ठेवून जर आपण ध्येयाने भगवंताची पूजा केली, तत्वशब्द नियमाचं पालन केला, तो जो अंतरात्म्यामध्ये बसला आहे, जो अंतरात्म्यामध्ये बसला आहे त्याला मनाची आवाज जाते, आपली इच्छा पूर्ण होते, आपली प्रार्थना त्याच्यापर्यंत पोहोचते, आपण त्याचे अनुयायी बनतो नाही का. आणि तो आपला भगवान आपल्याकरता, ज्याचे आपण भक्त प्रिय भक्त बनतो. भगवान सर्वांचे रक्षण करतो का? करत असेल, पण भगवान अजून एक सुंदर गोष्ट आहे,
की आपल्या भक्तांचं रक्षण प्रथम करतो. पहा, कुणी आमच्या जर वाटी केला असेल, आम्हाला त्याच्याशी भांडायची आवश्यकता नाही. आम्हाला फक्त देवाला समजाय की भगवंता, ती व्यक्ती सेवक असो, अनेक असो, शेजारी असो, गावातील असो, जंगलाचे जनावर असो, रस्त्यावरची एखादी दुर्घटना काय असो ना, भगवंता माझी रक्षा कर, असं जेव्हा आम्ही त्याला म्हणतो, भगवंता आपली रक्षा करतो. कारण हा भक्त त्याचा असतो. पण या भक्ताला समजा हा जर प्रिय असेल देवाच्या, आपल्या कर्मामुळे, आपल्या कर्मना माणसा वाचा, त्याचे जे कर्म मन आणि वाणीमुळे जर तो भगवंताचा प्रिय असेल आणि समजा अशा सेवकाला कोणी दुसऱ्या संकट जर दिलं असेल तर भगवंत त्याला सोडत नाही. तो जर डायरेक्ट भगवंताला माफी मागेल तरी भगवंत म्हणतो की मला माफी मागून का करतेस, तू माझ्या दासाला, माझ्या भक्ताला, माझ्या सेवकाला त्रास दिलेला आहे, ज्यात त्याची माफी मागता असेल तुला मोकळा करणार नाही. हा पण एक गुण आपल्या या मार्गातला आहे, या दैवी शक्तीतला आहे, या रूपरेषेतला आहे. अशा प्रकारे आम्ही ध्येय मानायला पाहिजे. कधी आम्ही म्हणतो की आम्हाला तत्व दिले आहेत 4, नाही का, 4 तत्व आहेत, 3 शब्द आहेत, 5 नियम आहेत, की 12 कडी आपण असं मोजून सांगतो. पण आपण 3दा मर्यादीय भगवत नामपर म्हणतो. कधी विचार करा की तत्वामध्ये दुसरं तत्व मर्यादीय भगवत नामपर आहे, मग पुन्हा 3दा तो शब्द का उच्चारला गेला असेल? भक्ती तत्व हेच सांगतो, मर्यादीय भगवत नामपर त्या ध्येयाची, मर्यादीय भगवत नामपर ही समर्पणाची आहे, मर्यादीय भगवत नामपर ही शरण देण्याची. आता मर्यादीय भगवत नामपर ही जर सेवकाकडे असेल तर हा भक्ती तत्वातला एक भाग आहे. भक्ती तत्वाचे म्हणजे जे प्रकार आहेत ते 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे श्रवण, दुसरा म्हणजे कीर्तन आणि तिसरा म्हणजे स्मरण. तर तुम्ही सेवकांमध्ये आत्मबल निर्माण होण्याकरता, आपली आत्मा जागृत राहण्याकरता महानताची बाबा जीवनाची कोणती गोष्ट दिली असेल, सकाळची विनंती सायंकाळच्या प्रार्थनेशिवाय बाबांनी जे दिलं आहे तिला चर्चा बैठक. त्या चर्चा बैठकीचा खेळ तमाशा करू नका. मगाशी सगळे या विषयावर बोलले, पण मी नेहमी बोलत असतो. मी जेव्हा खूप अगोदर बोललो तर कुणाला तर राग आला होता. तुम्हाला तेव्हा राग आला असेल जेव्हा सूचना केली होती. आज तुम्हीच सर्व बोलून राहिले. आम्ही बाबाच्या काळामध्ये रेली पाहिली, रेलीपुतला रेलीमध्ये तो एक काम आहे, तुम्ही तेवढं चांगलं करा आनंदाने, पण तुम्ही बैठकीमध्ये मात्र जो प्रकार करता तो बैठकीचा विषय नाही. कारण की बाबांनी बैठकी करता प्रणाम आणि मायन्यामध्ये विषय लिहून दिला. विषय असे आहे, मानव जागृती के लिए 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम व सेवकांना आलेले अनुभव, या विषयाची चर्चा बैठक आहे. आणि बाबांनी म्हटलं की या चर्चा बैठकीमध्ये माझा भगवंत जागृत आहे, तो उपस्थित राहतो. म्हणून तुम्ही त्या भगवंताला प्रणाम करता, महानताई बाबा निंगोजींना प्रणाम करता, उपस्थित म्हणता. तुम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून पहा, निराकार शक्तीच्या प्रतिनिधी आपण साकारमध्ये निवडतो, त्याला त्या बैठकीचे अध्यक्ष आणि संचालक असं म्हणतो. पण त्याच्या एक शब्दाचं आपण पालन करतो. तो आदेश देते आपण तसं बोलतो, तो आदेश देते आपण तसंच बोलायला पाहिजे. जो आदेश देऊन प्रश्न विचार आपण तो प्रश्न उत्तर दिल्या पाहिजे. याशिवाय जास्त बोले म्हणून त्यांची परवानगी घ्यावी लागते. त्यांच्या मागच्या मधात कोणी तिसरा बोलता कामा नये. जर बोलला असेल तर ती मर्यादा भंग समजली जाते. तुम्हाला म्हणून म्हटलं की हा अनंत गुणी आहे, जसा एक भगवंत अनंत रूपी आहे. बस याचे गुण समजायचे कसं पुष्कळ गोष्टीमध्ये. म्हणून त्या बैठकीमध्ये सर्व सेवकांचे अनुभव ऐकावे. ऐकल्याने आत्मबल वाढतं. त्याचे कीर्तन करावं म्हणजे सांगावं, आणि आपण त्या परमात्म्याला स्मरण करावं म्हणजे आठवण ठेवावं. सदा स्मरण करावं, सदा सर्वदा. सदा म्हणजे काळ, पहा, सदा म्हणजे त्याला काळ उरलंच नाही. सदा म्हणजे सर्वदा. सर्वदा म्हणजे एक स्पेसिफिक जागाच नाही का, फक्त पूजेच्या जागीच तुम्ही त्याला आठवण करा. सर्वदा जंगलात जा, पहाडावर जा, प्रवास करा, परीक्षा असो, ऑफिस असो, दुःखात असो की सुखात असो, लग्नात असो की मोद, सर्वदा. नाही का, रामदासांचा शब्द आठवावा की सदा सर्वदा योग तुझ्या पडावा, तुझे कारणी देह माझ्या घडावा. ही वृत्ती आमच्यामध्ये निर्माण पाहिजे. या वृत्तीशिवाय आमची भक्ती जागृत होणार नाही. आणि जर भक्ती जागृत झाली नाही, दैवी शक्ती आम्हाला प्राप्त होणार नाही, पूर्ण रूपाने साथ देणार नाही. आमच्यावर दुःख येणे ही पण आनंदाची गोष्ट आहे, दुःखाची नाही. कारण की तो जागृत आहे, आमच्या सोबत आहे. म्हणून आम्ही चुकलो, तरुण त्याचं आम्हाला दुःख दिलं. आणि मी त्या देवाला विनंती करतो, देवा, मानव म्हणून कधी चुकला आहे तर भगवंता, मानवास जसं तुम्ही मानव जसा चुकीस पात्र आहे तसा क्षमेस पात्र आहे. त्यापैकी मी पण एक मानव आहो. आपण मलाही क्षमा करावी अशी मी आपणास विनंती करतो. कर्मभोगातून मला मुक्त करावा बाबा हनुमानी, आणि कर्मयोग मला प्राप्त करून द्यावा अशी मी आपणास विनंती करतो. या प्रकारची आपण भक्ती
आपण योग त्या परमात्म्याला मागू शकतो. मागण्याकरता खूप आवश्यक आहे. सांगितलं मी, मला बोलण्याकरता विषय होते आणि पुष्कळशे बोलणारे आहेत. मला वाटतं की मी शॉर्टमध्ये घेतल्या पाहिजे. आता बोलताना कधी कधी असं असते, मानव धर्मावर बोलावं. हा संमेलन आहे. संमेलनामध्ये प्रत्यक्ष लोकांचे काही प्रश्न असतात. वेगवेगळे गावचे प्रतिनिधी येत असतात. आपापल्या गावचे प्रश्न सांगतात, आपापल्या अडचणी मांडतात. कारण की त्यांना माहीत आहे आजच्या स्टेजवर जे लोक बसले आहेत ते नामांकित आणि मानांकित लोक आहेत. ते आम्हा सर्वांचे वरिष्ठ आहेत. ते आमच्याकरता आमचे प्रश्न सोडवणारे आहेत. ते ज्ञानी आहेत, ते मोठे आहेत, त्यांच्या शब्दांना मान आहे. म्हणून काही छोटे कार्यकर्ता मार्गदर्शक असतात. ते आपापले विषय मात्र या समारंभामध्ये मांडत असतात. त्यामध्ये आमच्यातलं भांडणं हा एक प्रकार आहे. आमच्यातले भांडणं म्हणजे कोणते? सेवामध्ये निर्माण झालेले भांडण. तुम्ही टिमकीचे सेवक, तुम्ही मंडळाचे सेवक, नाही का? तुम्ही मोहारीचे सेवक, तुम्ही त्या कार्यकर्त्याकडचे सेवक. कधी कधी एकाच संघटनामध्ये जे 2 कार्यकर्ते असतात त्यांच्यामध्ये भांडण असते. मग तुम्ही त्याच्याकडचे सेवक म्हणजे माझ्याकडचे सेवक, अशा प्रकारे भांडण असते. नुसता संघटनेच्या भांडणाचा भाग नाही आहे. कधी विचार करावी की आपण जी विनंती आणि प्रार्थना करतो त्या विनंती आणि प्रार्थनेमध्ये कोणत्याच संघटनेचं नाव नाही. मग आपण संघटनेची जेव्हा पूजा करत नाही तर संघटनेकरता भांडतो का? का बरं भांडतो? आपल्याला भांडण्याची आवश्यकता आहे का? आपण पूजा कोणाची करतो? एका परमात्म्याची करतो. कोणाच्या शब्दावर करतो? मानता किंवा दुंदुंजाच्या शब्दावर करतो. पण त्यांचे आदेश काय आहे? त्यांची पूजा कशी आहे? त्यांनी काय शिकवलं आहे आणि आम्हाला कसं करायचं आहे हे ठरवणं म्हणजे खऱ्या अर्थाने परमात्म्याचे सेवक बनणे, मानव धर्माचे सेवक बनणे आहे. आणि संमेलनाच्या माध्यमातून जेव्हा आम्ही या विषयावर खूप काही सांगायचा प्रयत्न करतो, कधी कधी कसं असते की जे चूक असते आपण त्याला चूक म्हणू शकत नाही. त्याला चूक म्हटलं की त्याला वाईट वाटते. तो आम्हाला दमदारी द्यायचा प्रयत्न करतो. आणि जो बरोबर आहे त्याची स्तुती करू शकत नाही. त्याची स्तुती केली की कुठेतरी जळून सुटते. काहून त्याची स्तुती केली? की ह्या दोन्ही विकृती आमच्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत. आणि या विकृतीपासून मुक्त होणे म्हणजे खरं अर्थाने आमच्यामध्ये सत्यमार्गा प्रेम निर्माण होणे आहे. आम्ही परमात्म्याचे अनन्य रूपाने सेवक होण्यासारखं आहे. एक साधा अनुभव सांगतो. काही दिवसाअगोदर मी मधुरा या गावी गेलो होतो. हा एक तुम्हाला कालच्या ताजा अनुभव सांगतो. आम्ही मौद्यामध्ये गेलो. मौद्यामध्ये मी छानपैकी मार्गदर्शन केलं. महोदुरा क्षमा करा, मी जिथं अध्यक्ष होतो 21 तारखेला महोदुऱ्याला मी मार्गदर्शन केलं. मी कधीही त्या गावचे माझ्या पुन्हा एक विशेषता, मी आमच्या क्षेत्रामध्ये जेवढ्या गावामध्ये गेलो, मी जरी टिमकीशी संबंधित आहोत पण मला मंडळाचे मोहाळीचे सर्व लोक मानतात. माझे कथन श्रद्धेने ऐकतात. मंडपात नसतील तर छतावर ठेवतात, अंगणामध्ये बसतात. ही परंपरा आहे. महोदुऱ्यामध्ये पण सर्व संघटनेचे लोक मला ऐकत होते. पण तिथे एक कार्यकर्ता अनिल भाऊ वैरागडे. आता प्रकार कसा झाला की मी तिथे जेव्हा बोललो तिथं माझ्यासमोर बहुत मोठे प्रश्न दिले. तो कागद आजही फाडून घेतला. पंचायत समिती सदस्यांनी या मार्गावरती काही प्रश्न निर्माण केले. त्या गावाच्या पोस्ट मास्तरने पण या मार्गावर काही प्रश्न निर्माण केले. प्रश्न म्हणजे आमच्या मानव धर्माविषयी होते की तुम्ही आई वडिलांची पूजा करत नाही. प्रश्न म्हणजे असे होते का आपला जरी धर्म बदलला असेल तरी जात आणि समाज बदलत नाही. असे नाना प्रकारचे प्रश्न होते. आणि एक सेवक असा होता की ते काही भाऊ मार्गामध्ये आहेत, एक टिमकीकडून आहे काही मंडळाकडून आहे. पण भावामध्ये एकोप आहे, एकच घर आहे. एका लहान भावाच्या घरी हवन झाला तर एका भावाचा मुलगा लहान त्या आवतेमध्ये येऊन बसला. म्हणून त्याच्या गटाच्या लोकांनी या सेवकाला खूप जास्त बोलले. तू त्याला बसू काढून दिलास, तू त्याला आवते काढून सोडू दिलास, तू टिमकीचा होस आणि नाना प्रकारचे बोलले. त्याच्यामध्ये कलह निर्माण झाला. त्यांनी आपली बाजू मांडली. आणि जेव्हा मांडली आणि त्या प्रत्येकाच्या बोलण्याचा रोष फक्त एकच होता, जेवढे लोक बोलले संचालकापासून या प्रश्नावर आम्हाला योगेश्वर पुरस्कार योग्य असं मार्गदर्शन करतील. जो कार्यकर्ता उभा तो म्हणते की योगेश भाऊ मार्गदर्शन करतील. जवळच्या व्यक्तीमध्ये भाऊ सगळा भार तुमच्यावरच आहे. आता म्हटलं भगवंतांनी जीवर पण द्यावा. आता बोलताना कसं जेव्हा मी त्याला सांगितलं अरे दादा एवढा विरोध का बरं केला, अशीच एक घटना आहे. आम्ही जेव्हा मोरगाव अजून या भागामध्ये जात होतो, मी आमचे अध्यक्ष महोदय सौ वहिनी साहेब आणि एक भगिनी नळवाले ताई जंगीटवार पुन्हा गोखले साहेब, आम्ही असे बसून जेव्हा गेलो होतो तिथं भाऊ सोबत एक व्यक्ती पुन्हा आले. त्यांचं नाव होतं धरमराज परागे. भाऊ म्हणतात त्याच्या कुटुंबी दिसून आले पण ते नाही दिसून आले. धरमराज मिनावे अनिल वैरागडे आज तुम्ही ऐकावं मी तुम्हाला इथून सांगतो. तुम्हाला कुठून कधीतरी माहीत होईल ती गोष्ट. तर ते धरमराज परागे माझ्या जवळ बसले होते. त्यांनी म्हटलं की भाऊ मी तुमचं नाव ऐकलं पण तुम्हाला पाहिलं नव्हतं, आज मला तुम्हाला बघायला मिळाला. मग तो म्हणतो की मला ऐकायला मिळाला. आणि मला भाऊनी जेव्हा त्या व्यक्तीला आणलं, स्पेशल साधा सेवक त्याला बोलायला लावलं. नक्की
त्या माणसाचा अनुभव हा एक जागृत आणि मोठा अनुभव असेल, म्हणून त्या व्यक्तीला भाऊने स्थान चान्स दिलं की तुम्ही बोला. त्यांनी आपला धर्मराजी पराटे त्यांनी आपला अनुभव सांगितला की मी साधा सेवक होतो. त्याला फक्त रोग असा होता की त्याला बिमारी अशी होती की त्याला व्याधी अशी होती, बिगार ज्याला म्हणता येईल, की त्याला खूप जेवण करायचं, त्याला वारंवार भूक लागायची आणि त्याला खूप काही त्रास होते. तो मार्गामध्ये आला पण त्याला तो त्रास होता. मग त्यांनी एका सेवकाकडे तो हवनामध्ये गेला. मी ज्या संमेलनमध्ये का हवनात घ्यायचं मला संध्याकाळी जेवायला मिळेल. तो खूप जेवायचा, त्याला खूप वारंवार भूक लागली. हे ना भाऊसाहेब असं काय, त्याला वारंवार भूक लागायची. तो बिचारा हवनामध्ये बसला. तिथले मार्गदर्शक महोदय, आज पुन्हा मी नाव घेतो बाबा, त्यांच्या मुलांनी मला धमकी दिली आहे, जे कोणी ती पाटील जे आहे त्यांनी त्यांना सांगणारा कसं सांगितलं बघा. तर त्यांनी सांगितलं की म्हणे मी तिथं हवनामध्ये होतो, ते मला खूप जास्त बोलले, खूप जास्त बोलले, खूप जास्त बोलले. नंतर मी जेवायला गेलो, मला केव्हाही बोलले. ते रडत रडत आपल्या घरी गेले. त्यांनी देवाला विनंती केली असं त्यांनी स्वतः अनुभव सांगितला. असं माझ्या कथन नाही किंवा माझी वाक्यता नाही. बैठकीमध्ये अनुभव सांगितला. या सत्याच्या मंचावर जो बोलतो तो सत्य बोलतो असा माझा विश्वास आहे आणि माझा हा विश्वास जागृत राहावा अशी मी भगवंताला विनंती करतो. त्याने हे सांगितलं, मी ऐकलं की त्याला जेव्हा दुःख दिला तर म्हणजे तो कोणतरी जो कार्यकर्ता आहे, मी भगवंताला विनंती केली म्हणे का देवा मला अर्थतासामध्ये न्याय पाहिजे, मला अर्थतासामध्ये न्याय पाहिजे. आणि त्याला फोन आला की ती व्यक्ती मरण पावली. आता मी नावाचे बोललो, मी म्हणलं ते मंडळाशी संबंध होते, पण ते अमक्याचे वडील होऊन तमक्याचे असा माझा काही उद्देश नाही. त्यांना माझा परिचय पण नाही आणि हा माझा अभिप्राय नाही. त्यांना सांगू इच्छितो की दादा जे कोणी आहेत की साहेब त्याच्या पुढच्या बाहेर त्या माणसाने मग उमरेडकडे एक मी असं काही बोललो आणि बस हाच एक अनुभव बोललो आणि बाकी सगळ्या गोष्टीचे मी म्हणून त्यांना म्हटलं की दादा कुणीही सेवाचा असा सेवा अत्याचार करू नये, एवढा राग पण करू नये. भगवंतालाही सहन होत नाही की घटना अशी घडली होती म्हणून सेवानी सावधान व्हावं, हा सांगण्याचा माझा उद्देश होता. हा अनुभव सांगून झाला. नंतर त्या गावचा एक व्यक्ती तो उमरेडकडे कुठे एका गावामध्ये गेला, त्याने युट्यूबवर मार्गदर्शन आलेलं आहे. अनिल भाऊ वैरागडे हा तिथला मार्गदर्शक आहे. त्यांनी तो जो मार्गदर्शन केलं, योगेश तुरस म्हणे जो स्वतःला तो ज्ञानी समजते म्हणे, आमच्या गावात आला म्हणे, असा बोलला म्हणे, गावातल्या लोकांनी इच्छा केली म्हणजे जाऊन त्याच्या काळात पकडावं. असं ते युट्यूब मार्गदर्शन आहे. त्यानं मग अनुभव सांगितलं, एक अनुभव सांगितलं. तो अनुभव असा की माझ्या गावामध्ये रमेश वैरागडे नावाचा सेवक किमकीमध्ये गेला म्हणे. किमकीमध्ये गेला म्हणे, त्याचा आपत्ती आली म्हणे, त्याच्या 4 म्हशी मेल्या. त्याच्या 4 म्हशी मेल्या म्हणे. पहा, आम्ही पण वरिष्ठांना असं बोलत नाही, ही परंपरा नाही आहे या मार्गाची, का मग बाबाने मर्यादा शिकवलेली आहे. तो त्यांच्या कार्यक्रमात आम्ही पण कधी नाव घेतलं नाही जीवनामध्ये. आम्ही त्यांच्या सेवक नाही, 2 गट विरोधी होते आमचे, इल्मी काकाजी आणि वैरागडे गुरुजी. आम्ही त्यांना गुरुजी असं म्हणतो. त्यांनी त्यांचं नाव घेतलं, प्रभाकर वैरागडे म्हणजे त्याला माझ्याकडे पाठवलं म्हणे. तो प्रेमचंद वैरागडेकडून कार्यकर्ते जे जोडले आहेत, तो म्हणजे ज्ञानी तुरस्करकडे पण गेलता म्हणे. त्याला आरामने त्यांनी माझ्याकडे पाठवलं म्हणे. त्याला मी शब्द दिलं म्हणे, तुम्ही 11 फुकाच्या तीर्थ सर्वजण घ्या आणि थोडसा तीर्थ त्या म्हशी राही पाहिजे. जेव्हा की जनावरचा तीर्थ वेगळा असते ना माणसांकरता वेगळा असते. पण त्यांनी म्हटलं की त्यांना असं म्हटलं म्हणे, पण शब्द सुचले त्याच्या म्हशी म्हणे जी होती एक दुरुस्त झाली म्हणे, पण जर पहिलेच नसता गेला तर 4 म्हशी वाचल्या असत्या. असं त्यांनी भाऊ मार्गदर्शन केलं. युट्यूबवर आला, मला पण लोकांनी पाठवलं आणि ज्याचं नाव घेतलं रमेश वैरागडे त्यांच्याच गटातला आणि तो माणूस आणि कार्यकर्त्याच्या माणसाला त्या वैरागडेला त्याच मोहदुरा गावामध्ये भर बाजारात भर चौरस्त्यात पकडलं. भाऊ सांग म्हणे माझ्या कोणत्या 4 म्हशी मेल्या, ह्याच्या आहेत का म्हणे, कोणत्या माझ्या 4 म्हशी मेल्या म्हणे, सांग म्हणे. मग तो खोटा मार्गदर्शन काऊन केला असणार. त्या माणसाने खालीच मान टाकली, मान वर केली नाही. त्यांनी त्याचा जो मुलगा मिलिटरीमध्ये त्याला फोन केलं आणि तो कार्यकर्ता मुलाला म्हणतो त्याचा, अरे यार तुझ्या वडिलांनी म्हणे मला भर चौरस्त्यावर पाठवायला टोकलं म्हणे, मला घरी घेऊन एकट्यामध्ये बोलला असता म्हणे. पहाजी जो भर स्टेजवर बोलते तो अशी अपेक्षा ठेवते, म्हणून जो आपण पेरतो तेच उगवते आणि तोच आपल्याला मिळतं. इलाज जागू शकते म्हणतात. तो हे बोलला तर बोलला. मग त्याच्या घरी त्याच्याच गावामध्ये काल चर्चा बैठक होती, त्याच्याच हातच्या गटाच्या सेवकाच्या घरी बैठक होती. मनोज वैरागडे त्याच्या नाव, हा मनोज वैरागडे जो व्यक्ती आहे तो त्यांचे गुरुजीकडून कार्य होते. गुरुजी जेव्हा मंडळामध्ये उपाध्यक्ष होते, चांगल्या मानास सन्मानात होते, त्यावेळेस त्यांचा मुलगा मला किमकीमध्ये भाऊसाहेब बाबांच्या निवासस्थानी मिळाला आणि त्यांनी मला योगेश भाऊ नमस्कार म्हटलं. मी म्हटलं भाऊ आपण कुठले, तर म्हणते भंडाऱ्याचा व्यक्ती मला योगेश भाऊ पुरस्कार म्हणेल, त्याला मी ओळखीन असं होऊ शकत नाही, कारण की भंडाऱ्यामध्ये मी एकच आहोत पिंकीचा कार्यकर्ता आणि तो पिंकीच्या कार्यकर्त्याचा सेवक नाही. तिचा आला कसा, तर म्हणजे मला गुरुजीने पाठवलं. म्हटलं का बरं पाठवलं. पहा मनोज भाऊ तुमचा पण अनुभव सांगतोय,
आणि त्यांच्या गावात सांगितलं 4 वर्ष अगोदर त्यांनी स्वीकार केलं. तो मंडळाशी जुळलाय. जेव्हा 2-3 वर्ष अगोदर त्या गावामध्ये गेलो होतो, मनोज भाऊ दुसऱ्या गटाच्या म्हणजे मंडळाच्या राहुल तिथे उपस्थित होता, स्टेजवर बसला. त्यांनी म्हटलं की योगेश भाऊ घेऊन आले आणि त्याचे स्वागत करणे माझे कर्तव्य आहे, म्हणून मी या मंचावर बसला होता. तो त्या मंचावर बसला होता आणि त्यांनी भाऊजी फक्त नाव सांगितलं नाही त्याचं. तेव्हा तोच मला म्हणते भाऊ नाव सांगा. तेव्हा नाव सांगितलं का हा मनोज भाऊ वेळाकडे. सर्व लोकांनी टाळ्या वाजवल्या, कारण की तो दुसऱ्या गटाचा होता. गोष्ट अशी होती, तो टिमकीमध्ये आहे. काहून ते दादा? भाऊ म्हणते माझी मिसेस ऍडमिट आहे आणि ती शिवरटेकमध्ये आहे, मी तीर्थ बनवण्याकरता. तुला इथं कोणी पाठवला? तर म्हणे मला गुरुजींनी पाठवलं. गुरुजी तर म्हणतात ना, म्हटलं तिथं भूत नसतात, मग तुला इथं कसं पाठवलं? तुला तिथं म्हणतात ना म्हटलं का तिथं भूत नसतात, टिमकीमध्ये जाऊ नका, मग तुला इथं का बरं पाठवलं? तेव्हा सांगितलं की मग काय म्हटलं, ऍडमिट आहे तुझी पत्नी, त्याची वय होती फक्त 30-32 वर्षाची, तुझी वय 30-32, तुझी पत्नी 5 वर्षांना लहान, म्हणजे मला 25-26 असेल दादा. म्हटलं तर हो भाऊ म्हणते. काय झालं म्हणते? तर म्हणते निमोनिया. या वयात निमोनिया होत नाही. म्हटलं निमोनिया व्हायचं कारण काय? त्याला म्हटलं निमोनियाचं व्हायचं काही कारण आपल्या मार्गामध्ये आहे ते कोणते? तर म्हटलं चल आतमध्ये मी सांगतो. बाबांच्या घराच्या पहिल्या रूममध्ये दुसरी किचन आहे आणि तिथं मी हातावर लिहून त्याला सांगितलं. मी बोललो चल आतमध्ये. तो माझ्या आतमध्ये आला. आतमध्ये आल्यावर बघा किती सुंदर अनुभव आहे. म्हटलं भाऊ तुझ्याकडून ह्या 4 चुका आहेत का? त्याने माझ्या चेहऱ्याकडे एकसारखा पाहिला. हा त्याचा मी त्याच्या साळा त्याच्यासोबत आला. म्हटलं तू कोण आहेस? म्हणजे मी आमच्या साळा होतो. म्हणजे तू बाहेर निघ. आणि आम्ही दोघेच त्या रूममध्ये गेलो आणि त्याला विचारलं का हे 4 चुका तुझ्या हातून आहेत का? भाऊ म्हणे इथले प्रत्येक चूक माझ्यातून झालेली आहे, याची माफी माग, उद्या आपल्या पत्नीची सुट्टी करून टाक. म्हटलं त्याला 3.25-4 लाख रुपये खर्च आला होता. त्याचा लोटचा खर्च किती हजारोचा होता आणि ती व्हेंटिलेटरवर होती ती बाई, तिचा एवढा खर्च होता. त्या बाईला समाधान मिळाला. तो सेवक होता. त्याच्याच घरी काल चर्चा बैठक झाली. त्याला मी तो व्हिडिओ पाठवला. म्हटलं पाय दादा हा असा होते आणि हा खरा की खोटा, त्याच्यावरती आपल्या फंदेभाऊनी कमेंट्स पण केलेला आहे. आणि त्या माणसाच्या घरी बैठक असताना भाऊ म्हणे आज माझ्या घरी बैठक आहे, कोणीतरी मुद्दा उचलला पाहिजे, मी नक्की बोलीन. त्याला लिहून पाठवलं. ज्याच्या घरी बैठक असते त्यातल्या सर्व लोकांना उभं केलं जाते, त्याला विचारलं जाते. तेव्हा तू हा प्रश्न विचारशील की हा जो मंच आहे हा सत्याचा मंच आहे, परमात्म्याचा मंच आहे, सत्याचा मंच आहे. सत्याच्या मंचावर तुम्ही खोटे का बरं बोलले? तो व्यक्ती याला पुरा गावाने ऐकलं, त्याने टीका केलीच नाही. तुम्ही टीका केली म्हणून का बरं असं म्हटलं आणि एवढे अपमानास्पद का बरं बोलले? पुरे सेवक एक झाले आणि शेवटी त्या कार्यकर्त्याला रेकॉर्ड ऑन, त्याला काय म्हणतात स्पीकर ऑन करून मोबाईलवर भर बैठकीमधून मला माफी मागायला लागली. त्यांनी मला माफी मागितली. म्हणलं दादा तू मार्गदर्शकाचा खोटा काऊन बोललास? मी ओघात बोललो की म्हणते. काय म्हणते? ओघात बोललो की म्हणते. आता जे त्याला मी इथून प्रश्न निर्माण केला होता, तू मानव धर्माचा सेवक, तू मार्गदर्शक बनला. अनिल भाऊ तो मार्गदर्शक बनला. मार्गामध्ये असून सुद्धा मार्गामध्ये आल्यावर तुझी 10 एकर जमीन गेली, 10 फुटही तुझ्याकडे शिल्लक नाही. याचं कारण तू शोध आणि सांग. आज तो व्यवहार करून झाला, उद्या तुझ्याकडे 10 फूट तरी जगा शिल्लक होईल का? फक्त याचा विचार. माझ्या परमात्म्यावर महानता की बाबा हिंदूजी त्यांच्या संस्थांवर, त्या निवासस्थानावर असं म्हणतात नाही कोणी कुणाचे ऋणी आहे, पण लक्षात ठेवा की महानता की बाबा हिंदूजी रमेश भाऊच्या घरी त्यांनी त्यांच्या इथलं जेवण केलेलं आहे. त्यांच्या मुलगा सोबत नव्हता, ही भगवंतात विलीन झाली होती. अंतसमयी पर्यंत करणे आज आपणच पाहतो. आपले पोर असून आपला करत नाही. बाबा एकटे होते, त्यांच्या कोणी नाही. महान त्या रमेश भाऊनी जी सेवा केलेली आहे त्याचा फळ त्यांना काही मिळत असेल, त्याची कृपा त्यांना काही मिळत असेल. ज्यांनी बाबांची सेवा केली त्या सेवादाराचा असा अपमान तरी नाही करायला पाहिजे. एवढं तरी जे आता सांगून राहिले आमचे फकीरे भाऊ, एवढा अनादर नाही करायला पाहिजे. त्यांनी स्पष्ट म्हणलं पाहिजे की माझे धर्म माझ्याशी, तुमचे धर्म कर्माशी. आम्हाला बाबांनी काय म्हटलेलं आहे? अपनी करनी अपने पार, बाप बेटे का कोण विचार. या शब्दावर मात्र सर्व लोकांनी प्रत्येक बाबाच्या शब्दामध्ये भगवंताचे गुण पाहायला पाहिजेत, मानव धर्माचे गुण पाहायला पाहिजेत, या परमात्म्याचे गुण पाहायला पाहिजेत. अरे नशीबवान आहोत आपण, नशीबवान आहोत. ज्या कलियुगामध्ये विलय पुस्तकीमध्ये कोणतीच शक्ती काम करणार नाही आणि आपल्यापाशी शक्ती आहे. आपल्यावर काम केलं म्हणून आपण सेवक. म्हणून माझ्या सेवक बंधू आणि भगिनींनो, जसं मला भक्त तत्वाचे जे 3 गोष्टी सांगितले की कोणती आहे तर श्रवण, म्हणून अनुभव चांगले आहे का तेच तुम्ही कीर्तन करा, तेच तुम्ही स्मरण करा. त्या भगवंताला जेव्हा कीर्तनाची वेळ येईल तर तुम्ही योग्य प्रकारे बंधनाने नियम समजून सांगा. आणि ते जे कोणी भाऊ आहेत आमच्या मंडळाचे, त्यांनी त्याला म्हटलं म्हणे कुठे आहे तर मला सांग, त्याला का मी येतो. साहेब म्हणजे तुमच्याविषयी काही विरोध नाही.
आपण फक्त मुद्दा समजून घ्यावा, म्हणजे कोणते मार्गदर्शन ऐकावं. मी कोणा व्यक्तीविषयी किंवा संस्थांविषयी बोलत नाही. हीच एक माझी विशिष्टता आहे जी मी जोपासून ठेवली आहे. आजच्या त्या फोनच्या त्या व्हिडिओमुळे मला असं वाटलं, मी भाऊला म्हटलं, भाऊ झालं म्हटलं ह्या वर्षी मला असं वाटतं की याच्यापुढे आपण कोणाची तारीख घ्यायची नाही. मी माझे कर्म माझे कार्य आपण आपल्या घरी करायचे. भाऊ मला राबवलं असं कसं म्हणून बिलकुल नाही. भाऊ वाटलं विचार करू, पण असं मन दुखतोय म्हणून मग अशी म्हटलं चुकायला चूक म्हणता येत नाही, खऱ्याची पण तारीख करता येत नाही. ही आमची जी मानसिकता आहे आम्ही बदलून टाकली पाहिजे. तो मनुष्य असा का बरं बोलत मला याचं कारण माहीत नसेल. मी त्याचा विचार केला की तो का बरं बोलला. तो सर्वसाधारण कार्यकर्ता आहे. त्याला राजूभाऊ मदनकर सोबत मंडळात बसायला मिळाला. त्याने त्याची खूप स्तुती केली. असा मार्गदर्शक अध्यक्ष होणार नाही म्हणे. एवढी प्रगती या धर्माची झाली 10 वर्षामध्ये म्हणे. एवढी प्रगती या व्यक्तीने केली म्हणे. त्याची खूप तारीफ करत होता. आणि पहा म्हणे मंचावर आजपर्यंत डायरेक्टर बाळूशिवाय कधी मार्गदर्शक सेवकांना बसायला मिळत नव्हतं, मला बसायला मिळाला म्हणे. असे हा आमचे भाऊ आहेत. त्याने स्तुती केली आणि म्हणून तो त्यामध्ये बोलायला लागला. आम्ही असं विचार करतो असे लोक का बरं बोलतात. काही लोक असे असतात त्यांच्याकडे स्वतःचा जनाधार नसते, आधार नसते, पाठीमागे 50 लोकही नसतात. पण जर ते एखाद्या मोठ्या माणसाच्या संख्येमध्ये लाभले त्यांना असं वाटतं की मोठ्याच्या संख्येमध्ये तो खूप धक्का मारतो, नाही का, मी मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतो. असं त्याची नाही, हे चमचेगिरी आहे. असं लोकांनी नाही करायला पाहिजे. अशा लोकांना कधी मोठ्या लोकांच्या फक्त साथ सुरू त्यांना बाजूला जा म्हणा, माणसं 16 साला कुत्राही नमस्कार करणार नाही. अशा लोकांना अरे आमचे कर्म ज्यामुळे आहेत म्हणजे आता सेवक झालेले आहेत, आम्ही पडद्याच्या मागे उभे राहतो, लोक आमच्यापाशी नमस्कार घ्यायला लागतील. म्हणून या गोष्टीला समजा, या धर्माला समजा, या दैवी कृपेला समजा आणि त्याप्रमाणे वागण्याचे प्रयत्न करा. म्हणून सर्व सेवकांनी आपल्यामध्ये नम्रता निर्माण करायला पाहिजे. गोष्ट कुणी व्यक्तीच्या जोरावर घालू नका, फक्त शक्तीच्या जोरावर. आणि शक्ती साथ म्हणते मी तुझ्या बाबाचा नोकर नाही. बस या गोष्टीला समजून घ्या. तो सत्यमर्द प्रेमावर आहे. तो आज्ञामध्ये बसलेला आहे. तो आमचे कर्म पाहतो. तो आम्हाला प्रेरणा देत नाही. आमचा जीव जो आहे हे जे षडजीव आमच्यामध्ये काम, क्रोध, मत्सर, मोह, माया, अहंकार हे आम्हाला कर्म करायला लावतात. परमात्म्याच्या मध्ये आम्हाला प्रेरणा देत नाही, कर असं म्हणत नाही. मनुष्य आपल्या पद्धतीने करते, परमात्मा फक्त पाहत राहते की हा का करते. हा जर चांगला करते त्याला चांगले फळ देते आणि चुकला तर एक दंडही देते. ही त्या शक्तीची ओळख आहे. म्हणून परमात्म्याला ओळखा, त्याला जाणा, त्याला घाबरा, त्याच्याविषयी प्रेम निर्माण करा, श्रद्धा आणि विश्वास निर्माण करा, त्याची भक्ती ध्याने करा. मी स्वतः करीन, मी मानव म्हणून माझ्या कर्माने चुकलो. बाबा हनुमानजी मला कर्म होणं सर्व अशी मी आपल्याला विनंती करतो. आमचे सर्व दुःख दूर करा, सुख आणि समाधान द्या. आणि हा जो समुदाय आहे बाबा, या समुदायामध्ये मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार आमच्या मार्फत घडून द्या. आम्हाला वाणी द्या, विचार द्या, शुद्ध वाणी द्या, प्रेमाचे बोल द्या, तुमची कृपा माझ्यावर असू द्या अशी मी विनंती करतो. आणि माझ्या बोलण्यामध्ये, समजण्यामध्ये, सांगण्यामध्ये जे काही चुकलं बोललं असेल, कुणाचं मत आम्हाला दुखवलं असेल, कुणाच्या म्हणजे कसं मी सत्य बोललो म्हणून तुमची कुणाची माफी मागत नाही. हां, मी त्या भगवंताची माफी मागतो की बाबा तुझ्या रोगप्रशेशिवाय जर माझ्या कृपेने निघाला असेल, तुमच्या अनादर जर माझ्या मुखातून झाला असेल, मला तुच्छ आणि नादान असं एक नादान मला समजून मला क्षमा करा अशी मी विनंती करतो. माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्व सेवक सेविका आहे बहिणी पार्वपाठ आदर निमंत्रण आणि नमस्कार.